नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ललितांबिकेची वेगवेगळी विशेषणं आपण रोजच्या 2 श्लोकांमध्ये पाहतोय. आज आपण 108 आणि 109 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये देवीचं वर्णन करत असताना तिची काय काय विशेषणं आली आहेत, तर तिला मज्जा संस्थेमध्ये राहणारी आणि हंसवती असं म्हटलंय. अध्यात्म मार्गावरच्या विवेचनामध्ये हंसाचं रूपक, हंस या पक्षाचा उल्लेख अध्यात्म मार्गातल्या प्रगतीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक वेळा येतो. आणि आपल्याला अगदी प्रसिद्ध एक गाणं सहज मला आता आठवलं, ऊर्जा एगा हंस अकेला. तर या ठिकाणी हंसाचं प्रतीक हे आत्मा याच्यासाठी अनेक वेळा वापरलं जातं. तिला हंसवती म्हटलंय. आणखीन ती कशी आहे, तर तिला मुख्य शक्ती म्हटलंय. आणि तिला काय आवडतं हे सांगत असताना हरिद्रान्नैक रसिका असं म्हणलंय. म्हणजे हरिद्रान्न तिला आवडतं, म्हणजे काय, हळद घातलेले पदार्थ तिला आवडतात. आणि ती कुठल्या योगिनीच्या रूपात आहे, तर हाकिनी रूपधारिणी असं तिला म्हटलंय. त्यानंतरच्या 109व्या श्लोकामध्ये तिला 1000 कमळांच्या पाकळ्यांमध्ये ती राहते असं म्हणलंय. इथे शरीरामधल्या चक्रांपैकी सहस्रार चक्राचा उल्लेख केलाय आणि त्यामध्ये ती राहते असं म्हटलंय. आणि ती कशी आहे, तर सर्व वर्णोपशोभिता, अनेक रंगांनी शोभणारी अशी तेजस्वी आहे. तिच्या हातामध्ये अनेक आयुध आहेत. आणि मग इथे एखाद्या विशिष्ट आयुधाचा उल्लेख न करता सर्वायुधधरा असं तिला म्हटलंय. आणि शुक्र संस्थिता असं तिला म्हटलंय. म्हणजे शुक्र या धातूमध्ये ती राहते आणि सर्वतोमुखी, अनेक दिशांना तिला तोंड आहे अशी ती आहे. म्हणजे थोडक्यात तिला सर्व दिशांना काय काय चालू आहे हे समजतं, अशी ती आहे. तर अशा पद्धतीनं देवीचं वर्णन करणारे 108 आणि 109 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकाने करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 108वा श्लोक असा आहे. मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. मज्जा संस्था हंसवती, मज्जा संस्था हंसवती, मज्जा संस्था हंसवती, मज्जा संस्था हंसवती, मज्जा संस्था हंसवती. मुख्य शक्ती समन्विता, मुख्य शक्ती समन्विता, मुख्य शक्ती समन्विता, मुख्य शक्ती समन्विता, मुख्य शक्ती समन्विता. मज्जा संस्था हंसवती, मुख्य शक्ती समन्विता, मज्जा संस्था हंसवती, मुख्य शक्ती समन्विता, मज्जा संस्था हंसवती, मुख्य शक्ती समन्विता, मज्जा संस्था हंसवती, मुख्य शक्ती समन्विता. हरिद्रान्नैक रसिका, हरिद्रान्नैक रसिका, हरिद्रान्नैक रसिका, हरिद्रान्नैक रसिका, हरिद्रान्नैक रसिका. हाकिनी रूपधारिणी, हाकिनी रूपधारिणी, हाकिनी रूपधारिणी, हाकिनी रूपधारिणी, हाकिनी रूपधारिणी. हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी, हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी, हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी, हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी, हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी. मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता, हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रूपधारिणी, मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता,
हरिद्रान्नैकरसिका हाकिनी रूपधारिणी मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता हरिद्रान्नैकरसिका हाकिनी रूपधारिणी मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता हरिद्रान्नैकरसिका हाकिनी रूपधारिणी. आता पुढचा श्लोक असा आहे. सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्वायुधधरा शुक्र संस्थिता सर्वतोमुखी. आता इथे शुक्र संस्थिता असा खरं तर शब्द दुसऱ्या ओळीमध्ये आहे, पण 4 पादांमध्ये विभागताना आपण शुक्र शब्द तिसऱ्या पादाच्या बरोबर म्हणणार आहोत आणि संस्थिता शब्द चौथ्या पादात येणार आहे. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. सहस्रदल पद्मस्था सहस्रदल पद्मस्था सहस्रदल पद्मस्था सहस्रदल पद्मस्था सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्व वर्णोपशोभिता सर्व वर्णोपशोभिता सर्व वर्णोपशोभिता सर्व वर्णोपशोभिता सहस्रदल पद्मस्था 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 सर्व वर्णोपशोभिता सर्वायुधधरा शुक्र सर्वायुधधरा शुक्र सर्वायुधधरा शुक्र सर्वायुधधरा शुक्र सर्वायुधधरा शुक्र संस्थिता सर्वतोमुखी संस्थिता सर्वतोमुखी संस्थिता सर्वतोमुखी संस्थिता सर्वतोमुखी संस्थिता सर्वतोमुखी सर्वायुधधरा शुक्र 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 संस्थिता सर्वतोमुखी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्वायुधधरा शुक्र संस्थिता सर्वतोमुखी 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 सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्वायुधधरा शुक्र संस्थिता सर्वतोमुखी. आजच्या भागामध्ये आपण 108 आणि 109 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आज आपल्याला आणखीन एका गोष्टीची आठवण करून देते की अधूनमधून आपण म्हणून झालेल्या वाचायला शिकलेल्या श्लोकांची आवृत्ती आपण करता आहात ना. जर काही कारणाने ती आपल्याला शक्य होत नसेल तर किमान त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सगळे श्लोक एकदा सलग ऐका. संपूर्ण स्तोत्र झाल्यानंतर एकत्र सगळं स्तोत्र मी नक्कीच पोस्ट करणार आहे, ते आपल्याला ऐकायला मिळेलच. पण तत्पूर्वी वेगवेगळे भागही आपण परत परत ऐकू शकता, म्हणजे त्या शब्दांशी आपला चांगला परिचय होईल. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.